खरं तर आता माझ्यासमोर पूजाताई बुट्टे पाटील आहेत. सावरगाव म्हणजे कुसूर सावरगाव हा जो गट आहे, गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या काम करत होत्या. महिलांसाठी अनेक प्रकारची खरं तर त्यांनी आपण काय म्हणू की त्यांना रोजगारासाठी संधी निर्माण केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या देखील इच्छुक होत्या जिल्हा परिषदेसाठी. मात्र काही पक्षांचे निर्णय झाले, वरिष्ठ स्तरावर काही निर्णय झाले आणि त्यांना थांबावं लागलं. एकूणच त्यांची भूमिका काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्ते. नमस्ते. खरं तर आम्ही पाहतोय गेले अनेक महिने अनेक वर्ष तुम्ही त्या सगळ्या महिलांसाठी काम करतायत, त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करतात. एक चांगल्या प्रकारचं वातावरण तुम्ही सावरगाव गटामध्ये केलं होतं. अशा तुम्हाला थांबावं लागले, आता तुमची भूमिका काय? नाही, थांबावला लागेल असं म्हणता येणार नाही. खरं तर काही शेवटपर्यंत उमेदवारी आपली निश्चित होती. कारण जेव्हा माझं अतुलदादांबरोबर बोलणं झालं किंवा ज्या पद्धतीने आपण प्रचार यंत्रणा चालू केली होती, त्या पद्धतीमध्ये जसं माझं काम चालू झालं, त्या कामामध्ये कुठेही असं वाटलं नव्हतं की हे गट दुसरीकडे कुठे सोडला जाईल किंवा दुसरीकडे कुठे जाईल. पण काही चर्चांना आता अचानक जिल्हास्तरीय म्हणा किंवा काही वेगळ्या पद्धतीने अजितदादांच्या सांगण्यावरनं आघाडी करण्याचा निर्णय झाला आणि एक सर्वसाधारण गट आपला होता. आणि त्याचबरोबर जेव्हा आघाडी होती त्यावेळेस प्रामुख्याने जो तिथे विद्यमान होता पहिला त्याचा विचार केला जातो आणि मग त्यामुळं ती जागा राष्ट्रवादीलाही उभाटाला सोडावी लागली. ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं किंवा तुम्हाला सांगूनच या चर्चा पुढे जात होते? नाही, चर्चात्मक भूमिकेमध्ये मी फारशी नव्हते. कारण ही चर्चा अजितदादा असतील किंवा राऊत साहेब असतील किंवा अमोल कोल्हे साहेब असतील ह्यांच्या माध्यमातून होत होती. आणि मग जेव्हा तालुका वाईज सगळीकडे चर्चा झाल्या त्यावेळेस नक्कीच मला सांगण्यात आलं की आपली उभाटाबरोबर चर्चा चालू आहे, कदाचित आपलं त्यांच्यावर आघाडी होऊ शकते. पण ह्या जरतरच्या विषय होत्या. म्हणजे मलाही शेवटच्या दिवशी जेव्हा फायनल झालं, कारण तुम्ही पाहिलं की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काहीच कन्फर्म नव्हतं. हो, म्हणजे कुठं काय गणितं फिसकटतील किंवा बसतील हे कोणालाच माहिती नव्हतं. आता आपण जर पाहिलं तर सावरगाव हा जो गट आहे, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य बसून साधारणतः 9 वर्ष झाली, कारण 5 वर्षाचा कार्यकाळ त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होता. आताही त्या गटामध्ये राष्ट्रवादीचं चिन्ह नाही आहे. तसं तर पाहिलं तर पाठीमागचे 9 आणि पुढचे 5 14 वर्ष कार्यकर्ता उभा कसा राहणार त्या गटामध्ये? नाही, निश्चितच तुमचा हा प्रश्न अगदी योग्य आहे की कार्यकर्ता उभा कसा राहणार. पण आज अतुलदादांचं एक वेगळ्या पद्धतीने गटावरती लक्ष आहे आणि मी असेल किंवा अजून स्थानिक आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते कधीही थांबणार नाहीत. म्हणजे ही इलेक्शन झाली, मग आता पुढच्या इलेक्शनपर्यंत वाट बघायची. आमचं काम आहे पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि ते आम्ही अहोरात्र काम करत राहू. त्याच्यामुळं फारसा असा ह्या इलेक्शनमुळं गटामध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी होईल की राष्ट्रवादी 15 वर्ष बॅकला जाईल असं मला वाटत नाही, जर आम्ही शेवटपर्यंत लोकांच्या संपर्कात आणि कार्यरत राहिलो तर. आणि दुसरी आता एक मजेची गोष्ट, म्हणजे आता उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत गुलाबशेठ पारखे. खरं तर राष्ट्रवादीसोबत त्यांच्या चर्चा चालू होते हे सगळ्यांना माहिती होती. त्यांनी देखील तसं कमिट केलेलं आहे की होय माझी चर्चा चालू होती. मग ज्या उमेदवाराने राष्ट्रवादीला गोळवट ठेवलं शेवटपर्यंत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्याच उमेदवाराची काम करण्याची वेळ येते. हे दुर्दैव नाही का राष्ट्रवादीसाठी? नाही, दुर्दैव असं म्हणता येणार नाही. खरं तो पक्षीय आदेश असं म्हणून पुढे चालायला लागेल. कारण आता जेव्हा एखादा पक्ष एखादा निर्णय घेतो त्यावेळेस साहजिकच, म्हणजे कुठलाही पक्ष असू, कार्यकर्त्यांना बरेच वेळा वाटतं की आमच्यावर अन्याय झाला किंवा आमच्यावर हे झालं. पण तसं न करता जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका काय, पक्ष जेव्हा भूमिका घेतो तेव्हा लाँग टर्म विचारांनी भूमिका घेतो. त्यामुळं मग त्या निर्णयाला आपण पक्षीय आदेश म्हणून पुढे चालणं हेच हिताचं असतं. मग उमेदवार म्हणण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाची निष्ठा पाळून पुढे चालणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर मी पक्षनिष्ठ म्हणजे अगदी तुमचं कौतुक करावं लागेल, कारण इतका सगळा म्हणजे होऊन देखील आता आपण जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. मग त्याच्यामध्ये बेल्हे आपलं बोरी गटामध्ये खुद्द पांडुरंग पवारांच्या घरामध्ये असेल, अक्षदा मांडे असतील किंवा अजिंक्य घोलप असतील, ही जी पहिल्या फळीतली लोक आहेत ही राष्ट्रवादीपासून बाजूला गेलेली आहेत. असं असताना तुम्ही एक वेगळा विचार केलेला आहे? कसं आहे, मी संघटनेतनं आलेली आहे. मी 8-10 वर्ष संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. त्यावेळेस प्रामुख्याने अजितदादा असतील, पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील यांच्याबरोबर खूप जवळनं काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याकडनं एक तत्त्व शिकलं की कुठंतरी शांत संयमी राहिलं तर लाँग टर्म बेनिफिट जास्त असतात. आणि मग आपण उतावळ्यापणाने कुठला निर्णय घ्यायचा आणि पुढचा काहीच विचार करायचा नाही. म्हणजे तुमचं विजन हे प्रगतीकडं, ग्रोथकडं असावं.
इमिजिएट रिॲक्शन किंवा इमिजिएट मला हे फळ मिळतं आहे का नाही मिळतं आहे, मग माझी आत्ता ही संधी गेली, मला भविष्यात मिळेल का नाही, हा विचार न करता आपलं विजन काय आहे ते क्लिअर ठेवून जर पुढं चाललं तर मला नाही वाटत मला पक्ष बदलायची गरज येईल. तुमचं जिल्ह्यातलं जे काही राजकारणातलं वजन आहे ते खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही आता म्हणताय की लॉंग टर्म हा शब्द तुम्ही आता पुन्हा एकदा उच्चार केला. अजितदादांकडनं काही शब्द तुम्हाला भेटले? नाही, अजितदादांबरोबर माझी या गोष्टीवरती वैयक्तिक वेगळी चर्चा झाली होती. त्या म्हटलं की भविष्यात बरेच प्रोजेक्शन्स आहेत, कुठं ना कुठेतरी तुम्ही घेतलेल्या या निर्णयाचा नक्कीच पक्ष तुमचा विचार करेल. अशा बाबतीने माझी त्यांच्यावर सकारात्मक चर्चा झाली आणि मग पुढं हा निर्णय मी घेतला की पक्षाने जर निर्णय घेतला आहे तर त्या निर्णयाचं आपण समर्थन करून पक्षाच्या दिशेने चालणं कधीही चांगलं.